जवळपास एका वर्षापूर्वी आपण कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या विजयनगर जिल्ह्यातील व हॉस्पिटलपासून अवघ्या 14 किलोमीटर दूर असलेल्या ऐतिहासिक व अप्रतिम स्थापत्यकलेचा वारसा जपणाऱ्या हम्पीला भेट दिली व जेमतेम 4 महिन्यानंतरच कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात येणाऱ्या व रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरांसाठी प्रसिद्ध व चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामीला भेट दिली होती. या दोन्ही ठिकाणातील हम्पीचा इतिहास हा हजारो वर्ष जुना तर बदामीचा 1500 वर्ष पुरातन आहे. पण येथील पुरातन मंदिरे व त्यावरील स्थापत्यकलेचे तेथील सरकारने व स्थानिकांनी खूप चांगल्या प्रकारे संवर्धन केले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील गड भ्रमंती करताना बऱ्याचदा मनाला प्रश्न पडतो की महाराष्ट्राचे आपले वैभव असलेले हे गड किल्ले ज्यांचा इतिहास फार तर फार 400 वर्ष पुरातन आहे, मग या गड किल्ल्यांचे जतन, संवर्धन व पुनर्विकास का झाले नाही याची खरंच मनाला खंत वाटते. ह्याच गड किल्ल्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्य संस्थापक, जनतेचे कैवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येकदा भेट दिली होती. तर कित्येक गड किल्ल्यांवर काही दिवसासाठी त्यांचा वास्तव्य देखील होते. आजच्या घडीला कित्येक मावळे व संस्था यांनी पुढाकार घेऊन बऱ्याच गड किल्ल्यांवर मोहिमा राबवल्या व त्यांना गवत मातीच्या विळख्यातून बाहेर काढून मोकळा श्वास दिला व ते त्यांचे पुरातन वैभव प्राप्तीसाठी अतोनात कष्ट देखील घेत आहेत. काही दिवसापूर्वीच राजधानी साताऱ्यातील मान तालुक्यात असणाऱ्या प्रसिद्धीपासून दूर आपले वैभव व इतिहास दडवून ठेवलेल्या अप्रतिम अशा वारूगडला आपण भेट दिली होती. तेव्हा वारूगडपासून जवळच असणाऱ्या गडांची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. त्यामध्ये संतोषगड, महिमानगड, वर्धनगड हे होते. जास्त शरीराची दमछाक न करता एका दिवसात एका गडाची भ्रमंती करायची असं नियोजन असल्या कारणाने त्या दिवशी फक्त वारूगडच केला व काही दिवसानंतरच पुढचा गड ठरवला, जो साताऱ्यातील पुसेगावपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर असलेला व मान तालुक्यात येणारा महिमानगड. जसे की पूर्वीच्या काळी व्यापार हा समुद्री मार्गाने व्हायचा, तर देश म्हणजेच कोकणाचा पश्चिम भाग व कोकण जिथे बंदरे होती याला जोडणाऱ्या बऱ्याच घाटवाटा सह्याद्रीत पाहायला मिळतात. याच घाटवाटांवर नियंत्रण ठेवणे व आदिलशाहीच्या विजापूर, पंढरपूर, सातारा, वाई, महाड ह्या व्यापारी मार्गावर जरब बसवण्यासाठी साताऱ्याच्या पूर्वेस संरक्षक गडकिल्ले स्वराज्यात असणे महत्त्वाचे होते. स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्याच्या पूर्वेकडील प्रांतात बरेच गडकिल्ले उभारले. त्यात चंदनवंदन, वर्धनगड, संतोषगड, वारूगड व महिमानगड हे आहेत. किलोमीटर आणि आपला आता फक्त 5 किलोमीटरचा पल्ला राहिलेला आहे. सकाळी जेमतेम खूप उशीरनं पुणे सोडलं, 7 वाजले होते. तर 7 वाजता निघून जेमतेम 10:30 वाजेपर्यंत साताऱ्यामध्ये होतो आणि तिकडनं पुसेगावमध्ये गावची यात्रा होती, त्यासाठी थोडासा वेळ लागला. तिकडे खूपच ट्रॅफिक झालेलं, त्यासाठी थोडासा विलंबच झालेला आहे आज. आणि माझ्या मते हा पहिलाच गड असेल जो मी एवढ्या लांब ट्रॅव्हल करतो आहे. आता 12 वाजत आलेले आहेत, पण गरमी तरी आता काही लागत नाही आहे. डिसेंबरचा महिना सुरुवात आहे. रस्त्यामध्ये येताना आहे ना आपल्याला वर्धनगडही पाहायला भेटलेला, खूप मस्त होता. त्याला वळसा घालूनच तिकडे छोटासा घाट आहे, तर तिथे वळसा घालूनच आलेलो मी. वर्धनगडी आता आपल्या बकेट लिस्टमध्ये ॲड झालेला आहे. त्याच्यासाठीचाही प्रवास येत्या काही महिन्यामध्ये आपण करूयात. तर महिमानगडचा फलक इकडे दिसतो आपल्या लेफ्ट साईडला. तर आपल्याला इकडनं
लेफ्ट टर्न मारायचा आहे. किल्ले महिमानगड. वा, येस, तोच किल्ला आहे जो समोर दिसतोय आपल्याला. खूपच सुंदर. एक आपण जीवधनला जाताना आपल्याला एक किल्ला दिसतो चावंड. थोडाफार पूर्णपणे नाही, तसंच हा दिसतोय स्ट्रक्चर त्याचा. थोडासा हुबेहूब चावंडच दिसतोय, फक्त चावंड माझ्यामध्ये ह्याच्यापेक्षाही उंच आहे. तिकडे बुरुज दिसतोय आपल्याला, बुरुज आणि काहीशी तटबंदी जी की मोडलेली, तुटलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज आपण सह्याद्रीमध्ये भटकत आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये असणाऱ्या महिमानगडसाठी, जो की एक्झॅक्टली माझ्या मागे आहे. आणि इकडे एक मंदिरही आहे. जसं आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण हा रस्ता समोरचा, हा रस्ता घेऊन आपण गडासाठीचा प्रवास आपण चालू करणार आहे. तर आता जेमतेम वाजलेले आहेत 12, जे की बराच उशीर झाला. मी आधीही सांगितलं बाईकवरती मोटो व्लॉग करता. तर भाऊ, किती उशीर लागतो आपल्याला वरती चढण्यासाठी? जास्त काही वेळ लागणार नाही, तसा छोटासा आहे. 15 ते 20 मिनटात जेमतेम आपण किल्ल्यावरती राहू असा एक अंदाज आहे. तर चला निघूया किल्ले महिमानगडसाठी. तर इकडून काही पावलं चालत येतात आपल्याला इकडे भवानी मातेचं मंदिरही दिसतं. आणि भवानी माता मंदिराच्या पुढेच आणखी एक बोर्ड दिसतो आपल्याला. तिकडे किल्ल्याकडे जाणारा मार्ग इथे दाखवलेला आहे. हे राहिलं भवानी मातेचं मंदिर आणि इकडे आहे किल्ल्याकडे जाण्यासाठीचा मार्ग दाखवणारा एक फलक. महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात येणारा किल्ला आहे, जो साताऱ्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर सातारा पंढरपूर महामार्गावर असलेल्या महिमानगड गावात वसलेला आहे. तर भवानी मातेच्या मंदिराकडून थोडंसं पुढे आल्यानंतर इकडे उजव्या आणि डाव्या हातास दोन्हीकडे मार्ग जातो. पण आपल्याला डाव्या हाताचा मार्ग निवडायचा आहे. आणि डाव्या हाताचा मार्ग निवडल्या ही एक पायवाट दिसते. ही पायवाट, ह्या पायवाटाने आपल्याला वरती जायचं आहे. थोडंसं कमी वेळेमध्ये जास्त हाईट गेन करायचे, त्यामुळे थोडीशी धाप वगैरे लागू शकते, जसं केंजळगडसाठी आपल्याला झालं होतं. आणि वा, इकडं तर माकडं दिसत आहेत बरीचशी. बापरे, तिथं राहिलं ते मंदिर आणि तिथेच गाव आहे. आणि थोडंसं हाईट वरती येताच आपल्याला दूरवर त्या डोंगराच्या तिकडे पवनचक्क्या दिसतात, जे की आपल्याला वारूगडसाठीच्या प्रवासातही दिसल्या होत्या. आणि पूर्णपणे डोंगरांनी भरलेला परिसर आहे आजूबाजूचा. जास्त मोठा असा काही हा ट्रेक नाही आहे. जवळपास 3200 फूट उंच गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला चढाईस सोप्या श्रेणीत येतो व गावातून अवघ्या 30 मिनिटात आपण गड माथ्यावरती राहतो. ओके, तर या साईडने रस्ता आहे का? एक्झॅक्ट मार्ग काही मलाही माहिती नाही. जसं आपल्याला पायवाट दिसते त्या बाजूने मी जातो आहे. तर 10 मिनटाच्या ट्रेकमध्येच आपल्याला गडाची तटबंदी आणि बुरुज दिसत आहेत. त्यासाठी ट्रेक काय फार मोठा नाही, पण वरती गड किती मोठा आहे ते पाहण्यासारखंच आहे. काही दिवसापूर्वीच आनंदाची बातमी मिळाली, ती म्हणजे गायरान नोंदीतून बाहेर पडणाऱ्या महिमानगडाची. तर ज्या मार्गाने आपण आलो, वरती आल्यानंतर आपण एक उजव्या बाजूस वळण आहे, म्हणजे पायवाट दिसते, त्या पायवाटेने आलो आणि आपण योग्य मार्गावरती आलो. अशा ह्या पुरातन पायऱ्यांचा हा मार्ग असू शकतो. आणि ह्या पायऱ्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
आता गायरान नोंदी म्हणजे काय, तर शासनाचे मालकी हक्क असलेली जमीन जी गावातील सार्वजनिक वापरासाठी जसं की जनावर चरण्यासाठी, बगीचा, रस्ते, पाणवठे ह्यासाठी राखीव असते आणि त्यावर कोणाचाही वैयक्तिक हक्क नसतो. फक्त ग्रामपंचायतीकडे त्याचा ताबा असतो. ते गायरान. यालाच काही ठिकाणी गावठाण देखील संबोधले जाते. मित्रांनो, अशी काहीसे पुरातन पायरी मार्ग आहे. काळाच्या ओघात हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे पायरी मार्ग, पण इवन 350 वर्षानंतरही आज याचं थोडंफार का असाना अस्तित्व गड किल्ल्यांवरती राहिलेलं आहे. हे आहेत पायरी मार्ग. गायरान नोंदीतून बाहेर येण्याकारणाने भविष्यात गडावर पुनर्विकासाची कामे पाहावयास भेटतील अशी आशा बाळगणे योग्यच. तर मित्रांनो, काहीशा पायऱ्या चढून वर येतात. हा दिसतोय पुरातन दरवाजाचे अवशेष. अशी ह्याची पण एक मोठी कमान असायला पाहिजे, जशी आपण ह्याच्या कुठल्या गडावरती पाहिलो होतो, वारूगडवरती. तर ह्याची पण एक आधी कमान असायला पाहिजे. ती कमान काळाच्या ओघात नष्ट झालेली आहे आता. आणि हा काहीसा दरवाजा बंद करण्यासाठी इकडे लाकूड वगैरे लावलं जायचं दरवाजाच्या मागून. आणि हे असतील पहारेकरांसाठीचा देवड्या. इकडे तर एक आहे, इकडे दिसत नाही आहे, पण हा बुरुज दिसतोय. हाही बुरुज दिसतोय तिकडे. आणि जसं मी म्हणलो होतो वरची कमान वगैरे, तर इकडे त्याचे अवशेष दिसतात. अच्छा, हा पहिला दरवाजा आहे आणि वरती येताच हा दुसरा दरवाजा देखील पाहावयास भेटतो. अरे वा, खूपच सुंदर, अप्रतिम. आणि या पहिल्या दरवाजाच्या नंतरच पुढे इथे एक फलकही लावलेला आहे, संरक्षित स्मारक किल्ले महिमानगड. आणि ह्या दरवाजाचा मुख्य दरवाजा असायला पाहिजे शक्यतो हा. त्याच्या इकडे आहे ना, हे हत्तीही दिसतात दगडांमध्ये आजही, म्हणजे खूप सुंदर स्थितीमध्ये आहेत या. जरी वरची कमान उद्ध्वस्त झालेली असली काळाच्या ओघात, तर किल्ल्याचे दरवाजाचे काही अवशेष आजही खूप सुंदर स्थितीमध्ये आहे. तर मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर असं एक हे पडलेलं आहे, ज्याच्यामध्ये दरवाजा आतमध्ये असायचा आणि उघडझाप करण्यासाठी त्याची. आणि इथेही एक होल दिसतो आहे आणि इकडेही एक होल दिसतो आहे. ह्याच्यामध्ये दरवाजा बंद केल्यानंतर त्याच्या मागून एक लाकूड लावला जायचा, जेणेकरून दरवाजा सहजासहजी उघडता येऊ नये शत्रू सैन्यांना. आणि त्याच्यानंतर पुढे येताच ह्या थोड्याफार शेवटच्या टप्प्यातील पायऱ्या लागतात. आणि आता आपण म्हणू शकतो पूर्णतः आपण किल्ल्यावरती आलेलो आहोत. वा, काय सुंदर परिसर दिसतो आजूबाजूचा. किल्ला तसा बराचसा मोठा आहे आणि वरती एखादं मंदिर वगैरे असावे की काय असं वाटतंय. तर चला पाहूया काय काय आहे वरती आपल्याला पाहण्यासाठी. तर मित्रांनो, किल्ल्यावरून आपण या मार्गाने वरती येताच हे आपल्याला एक बिना छप्परचं एक मंदिर पाहावयास भेटतं. ते आहे हनुमानजीचं मंदिर. बहुधा वाऱ्याने त्याचं छप्पर उडालेलं असावं आणि ते छप्पर आपल्याला तिकडे दिसतंय. आणि खूपच सुंदर अशी ही मूर्ती आहे, खूपच सुंदर. गोमुखी रचनेत बांधले गेलेल्या
किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाजाने आपण गडमाथ्यावर प्रवेश केला व डाव्या बाजूस असलेल्या हनुमानाचे मंदिर पाहून नमस्कार केला व पुढे गडभ्रमंतीस सुरुवात केली. तर मित्रांनो, काहीच अंतर पार करताच हनुमान मंदिराच्या पुढे एक पाण्याचा हौद पाहावयास भेटतं. इथं नाव दिलेलं आहे बारव म्हणून तिथे, आणि खूपच घाण हे पाणी आहे, वापरण्या अयोग्य. गडमाथ्यावर ह्या एकमेव टाक्यात पाणी पाहावयास मिळालं. आणखी बरीच सुकलेली टाके येथे जवळपास पाहायला मिळतात. हे बाराव 12ही महिने भरलेले असू शकते. तर हे बारव बघून आपण पुढे निघतोय. आणि हे कशासाठी आहे? असे इथे खंदक खांदून ठेवलेले आहेत. हेही शक्यतो पाण्याचं हौद वगैरे असावं. आणि इथेही आहे, हे पाण्याचे टाकेच असावेत. हे तिन्ही पाण्याचे टाके आहेत, पण ह्या 2 टाक्यांमधलं पाणी जेमतेम सुकलेलं आहे, म्हणजे काहीच नाही आहे. शक्यतो खाली गाळ असावा, बाकी काही नाही आहे. इथेच बाराव पाहिल्यानंतर येथे आपल्याला सुकं पाण्याचं टाकं दिसतंय. तर चला पाहूयात हे सुकलेलं पाण्याचं टाकं आहे तरी कसं. जे गडावरचं पावसाचं पाणी जे आहे ते दगडावरून पाझरून पूर्ण ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये साचेल पाणी. आणि असे वेगवेगळे टाके केलेले आहे त्याला. इकडे तरी कुठलं होल वगैरे दिसत नाही आहे. तसं एक टाकं भरल्यानंतर दुसरं टाकं भरायला पाहिजे असं काही असायला पाहिजे, असं काही वाटत तर नाही आहे. तर 2 पाण्याचे टाके पाहून झालेले आहेत आणि हनुमानाचं मंदिरही पाहिलेलं आहे, बजरंगबलीचं. ते पाहून आता इथे आपल्याला काय भेटतं आहे पाहायला. शक्यतो इथे एक बुरुज वगैरे असावं असं वाटतंय, पण पाहू एकदा जाऊन. हनुमान मंदिर व पाण्याचे टाके पाहून गडाच्या पूर्व दिशेस असलेल्या गुप्त मार्ग अथवा चोर दरवाजा, ज्याची उंची जेमतेम 3 फूट व रुंदी 2 फूट इतकी असावी. वा, एक चोर मार्ग असल्यासारखीची संकल्पना आहे. तर ह्याच्यामध्ये वरच्या साईडला आहे ना, असे आडवे मोठमोठे दगड आहेत आणि खूपच थंडावा इकडे आहे. थोडंसं सांभाळून आणि विचार करून आजूबाजूला बघूनच आपण ह्याच्यामधून प्रवेश करणार आहे. त्यामधून पुढे एका माचीवरती प्रवेश केला, जी लोहगडचा विंचूकडा अथवा तिकोनाच्या बुदला माची याची आठवण करून देतो. याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला बुरुजाचे अवशेष देखील पाहावयास मिळतात. इकडे येताच एक बुरुज दिसतोय पुढे टोकाला. चला त्या बुरुजाकडे एकदा जाऊन येऊया आपण. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण रान माजलेलं असल्या कारणाने खूपच अवघड परिस्थिती असेल. हा रस्ता, मार्ग, पायवाट पूर्ण मळून जाते आणि काही दिसतही नाही. तर मित्रांनो, असा काहीसा शेवटचा पॉईंट आहे बुरुजाचा. हा शेवटचा टोक आहे. इकडे राहतो महिमानगड पूर्णपणे. तिकडे उद्ध्वस्त वाडा वास्तू काहीतरी असावे जिथे ध्वज फडकतोय, तिकडेही जाणार आहे आपण. इकडच्या बाजूने वरती आलो, हनुमानाचं मंदिर पाहिलं, त्यानंतर 2 पाण्याचे टाके पाहिले. त्यातलं एक सुकलेलं होतं, ज्याच्यामध्ये काहीही पाणी नव्हतं. आणि तिकडनं ह्या बुरुजामध्ये असलेली ही चोरवाट, त्या चोरवाटेने आपण इथवर आलो. आणि हा शेवटचा टोक ह्या महिमानगडाचा. गडाच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकाला असलेले हे बुरुज शक्यतो येथील भागात टेहाळणीसाठी वापरत असावा. तर मित्रांनो, बुरुजाच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन आता आपण परत किल्ल्याकडे चाललेलो आहोत. म्हणजे किल्ल्याचे अजून बाकी काही अवशेष आहेत ते पाहण्यासाठी. पुन्हा आपल्याला त्याच चोर दरवाजाने एंट्री करायची आहे, जिथून आपण या बुरुजाकडे आलो होतो. गडमाथ्याची भ्रमंतीमध्ये
ह्या गडाच्या आकाराचा अंदाज लागतो, जो पश्चिम भागाकडे पूर्णतः सरळ रुंद आहे, तर पूर्वेस तो निमुळता होत जातो, ज्यामुळे हा त्रिकोणी आकारासारखा वाढतो. आता आपण किल्ल्याच्या बुरुजाकडे आलेलो आहोत. का एक मस्त वास्तू आहे आणि इकडे आहे स्वराज्याचा भगवा फडकतोय वरती. वा, आपण जे गेलो होतो ते तिकडच्या बुरुजावरती गेलो होतो, टोकावरती. आणि ती चोर वाट होती इकडे. इकडे आहे सुकलेल्या पाण्याचं टाकं आणि इथेच कुठेतरी आणखी एक पाण्याचा टाक आहे. आणि तो जो इलेक्ट्रिक पोल दिसतोय तिकडे आहे हनुमानाचं मंदिर. आणि इथे पण एक वास्तू दिसते. तर मित्रांनो, हे काहीतरी दर्गा वगैरे असल्यासारखं वाटतंय किल्ल्यावरती. आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे किल्ल्यावरती अजून. भलेही याचं बांधकाम बऱ्याचशा वर्षानंतर झालेलं आहे, खूप शाबूत आहे. हे किल्ल्यावरती पहिल्यापासून होतं की नाही याबाबत काही कल्पना नाही आहे, पण आजकाल बरेच गड किल्ल्यांवरती अशी मजार वगैरे दिसते आपल्याला. त्यासाठी याबाबत वक्तव्य करणं चुकीचं की बरोबर हेही मला माहीत नाही. लोहगडवरती असंच काहीसं चालू होतं काही वर्षापूर्वी. तर आपण इथून पुढे अजून एक भगवा ध्वज दिसतो आपल्याला तिकडे. तर मित्रांनो, हे जे काही दिसतंय गवत, हे मे बी कुसळ वगैरे काहीतरी असावं. कारण मी ज्यावेळेस वारूगडला गेलेलो त्यावेळेस खूप बेकार हालत झालेली माझी ह्याच्यामधनं चालल्यामुळे. तर मी थोडासा काहीसा दबकूनच चालतो आहे, कारण हे आतमध्ये पायाला इतके बेकार टोचतात, बापरे काय सांगायला. खूप भयानक अवस्था होते, चालूही शकत नाही. त्यासाठी आपण पहिला तरी इकडनं पुढे जाऊया. आपल्याला अजून पुढे इथं काय दिसतंय ते पाहूया. पायवाट तरी आता जेमतेम दिसेनाशी झाली. आणि हे आहे आपण बघितलेलं हनुमानाचं मंदिर. तर मित्रांनो, किल्ल्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या ह्या बुरुजाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे कुसळने माखलेला आहे. पूर्ण कुसळ आहे मार्गामध्ये आणि त्याची सुरुवात झालेली आहे पायामध्ये घुसायला ते. त्यासाठी रस्ता बरोबरही नाही. आणि इकडे पूर्णपणे तटबंदी पाहावयास भेटते. म्हणजे ह्या भागात एकच तेवढी तटबंदी सुस्थितीत आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आहे. हा पूर्ण मार्ग बापरे कुसळच कुसळ आहे पूर्ण. त्यासाठी आपण इथूनच परतीची वाट निवडू. हे पूर्ण कुसळ आहे. चलो, तर इकडनंच आपण निघूया परतीच्या दिशेने. कारण परत खाली गेल्यानंतर आपल्याला शूजमधून ते कुसळ साफ करत बसायचं आहे. असंच काहीसं मला वारूगडला देखील झालं होतं. खूप त्रास होतो त्याचा, गाडी चालवतानाही इवन. गडाच्या पश्चिम भागातील तटबंदीजवळ कुसळचा प्रचंड वावर असल्याकारणाने बुरुज व तटबंदीजवळ जाणे टाळून परतीची वाट निवडली व सरते शेवटी गडाच्या मुख्य दरवाजाजवळ आलो.
मित्रांनो, असा काहीसा आजचा मेहमानगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता हा पायामध्ये खूप कुसळ टोचत आहेत, त्यासाठी जरा इथेच विश्रांती करतो, शूज साफ करून घेतो, कारण खालीपर्यंत ट्रेक करणंही अवघड होऊन जाईल नाही तर. तर मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे. ऑलमोस्ट 2:05 झालेले आहेत आणि खाली उतरण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही, 10 ते 15 मिनटं मॅक्स. कारण येण्यासाठीच आपल्याला 20 मिनटं अवधी पुरेसा होता. 20 मिनटामध्ये आपण आलो होतो. तर चला भेटूया. तर मित्रांनो, फायनली 7 ते 8 मिनटामध्ये आपण खाली उतरलेलो आहे. हे आलं भवानी मातेचं मंदिर. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.